Standard 7th, Subject General Science. Topic number 16, Natural Resources. Subunit, Minerals and Ores. Students, in previous video, we already completed 15th chapter, that is materials we use. So you should complete it. I think all of you completed or solved the exercise from the 15th chapter. Now, in today's video, we are going to start a new lesson, that is the 16th one, Natural Resources, नैसर्गिक संसाधने. So before to start, let us recall about some things. First question is, what is meant by natural resources? Natural resource म्हणजे काय? So we have or we get many different substances from the nature which satisfy our daily needs. असे कितीतरी वेगळ्या प्रकारचे सबस्टन्स आपण नेचरमधून काय होतो मिळवत असतो, जे काय करतात आपल्या बऱ्याचशा गरजा भागवण्याचं काम करत असतात. So that resources found in nature and that are called as natural resources. त्याला आपण natural resources असं म्हणू शकतो. Then second question is, give some examples of natural resources. Natural resources मध्ये soil, water, then different types of minerals. Okay, so all these are some natural resources. हे सगळे काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस आहेत. सो यू शुड all of you studied in previous standards what is made by natural resources and different types of natural resources you studied already in 6th standard. Here see, we get many substances from the nature and that substances are which are useful for our daily life, that satisfy our different types of daily needs. For example, some type of resources like a soil, stones, minerals, air, water, plants, animals. So these are the found on the earth, that are various types of or various kinds of natural resources. हे सगळे काय आहेत? वेगळ्या प्रकारचे जे अर्थवर सापडणारे हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. जसं सॉईल आहे, स्टोन्स आहे, मिनरल आहे, एअर, वॉटर, ऑल दिस आर एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नाव सी हियर, लेट अस रिकॉल अगेन what is meant by lithosphere. What is the meaning of lithosphere? So lithosphere, that is nothing but a soil or the stones that are found on the earth. So that part is the earth crust part. So that is nothing but a lithosphere. Now see the natural resources in the earth's crust. So we start here the point, that is the natural resources in earth's crust. Natural resources in earth's crust. Here the earth's lithosphere, that is made up of land and hard crust beneath it. You know about that? You already studied in previous standard what is lithosphere. Lithosphere is made by land, आणि ही जमीन आणि जमिनीखाली जो हार्ड असा क्रस्टचा भाग आहे, म्हणजे पृथ्वीच्या कवचाचा जो भाग आहे, जो हार्ड स्टोन्स आपण म्हणतो. सो दॅट पार्ट, दॅट इज नथिंग बट अ लिथोस्फिअर. म्हणजे लिथोस्फिअर हे जमीन आणि जमिनीखाली असणारा जो हार्ड रॉकचा पार्ट आहे
त्यांनी बनलेलं असतं. सो लिथोस्फिअर इज नॉट अ होमोजिनस बट इट इज मेड अप ऑफ मेनी टाइप्स ऑफ रॉक्स. लिथोस्फिअरचा पार्ट जो आहे तर तो होमोजिनस नाही आहे, म्हणजे फक्त सॉईल नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा पार्टिकलचा जो साईज आहे तर तो एकसारखा नाही. सो दॅट इज अ हेट्रोजिनस मीन्स सम पार्ट इज अ फर्स्ट पार्ट फाईन पार्टिकल्स असतील सॉईलचे, देन नेक्स्ट वन इज अ कोर्स सँड असेल, किंवा सॉईल पार्टिकलचा साईज जो आहे तर तो मोठा असेल, त्याच्याखाली स्मॉल स्टोन्स, बिग स्टोन्स किंवा बिग रॉक्सनी बनलेला असा पार्ट. तर याच्याबद्दल जी सॉईलची लेअर आहे हाऊ दॅट इज फॉर्म्ड, किंवा अर्थक्रस्टचा जो पार्ट आहे कशा प्रकारे अर्थक्रस्ट तयार झालेलं असतं वगैरे. सो यू ऑलरेडी स्टडीड अबाउट दिस इन प्रिवियस स्टँडर्ड. सो लिथोस्फिअरचा जो पार्ट आहे तो दॅट इज नॉट ही होमोजिनस, तो होमोजिनस नाही, एकसारखा नाही, पण तो वेगवेगळ्या टाईपच्या रॉक्सनी तो पार्ट जो आहे तर तो बनलेला असतो. रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट दॅट इन्क्लूड्स. आता लिथोस्फिअरचा हा जो पार्ट आहे पूर्ण अर्थक्रस्टचा पार्ट आपण याला म्हणू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅचरल रिसोर्स जे आहेत तर ते इन्क्लूड केलेले गेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. व्हॉट आर दॅट आर मिनरल्स आहेत, ओर्स आहेत, मिनरल ऑइल आहे, अदर फ्युएल्स आहेत, काही रॉक्स, वॉटर, इलेमेंट, हे सगळे त्या अर्थक्रस्टमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडतात. खनिज आहेत किंवा खनिज जे आहेत इम्प्युअर टाईपचे जे काही आपण मिनरल्स म्हणतो ते आहेत. मिनरल ऑइल खनिज तेल आहे. त्याच्यानंतर अदर काही फ्युएल्स पण आहेत, काही नॅचरल गॅस वगैरे अशा टाईपचे जे फ्युएल्स आहेत ते आहेत. त्याच्यानंतर रॉक्स सापडतात, त्याच्यात वॉटर आहे, किंवा डिफरंट टाईपचे इलेमेंट जे आहेत इलेमेंटच्या फॉर्ममध्ये म्हणजे मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये पण सापडणारे काही इलेमेंट्स त्याच्यामध्ये म्हणजे या अर्थच्या क्रस्टच्या पार्टमध्ये लिथोस्फिअरमध्ये आपल्याला सापडतात. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मिनरल्स अँड ओर्स. नेक्स्ट सी हियर मिनरल्स अँड ओर्स. Minerals wealth has an important place among the natural resources. नॅचरल रिसोर्समध्ये मिनरल्सचे वेल्थ म्हणजे याला वेल्थ म्हणतात, संपत्ती म्हणजे खनिज संपत्ती जी आहे तर ती खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्याच प्रकारच्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये. जसं आपण वेगळ्या प्रकारचे नॅचरल रिसोर्स बघितलं, आपण सॉईल आहे, वॉटर किंवा प्लांट्स, ॲनिमल्स. अमंग ऑल दॅट मिनरल्स wealth is a important place. So these minerals are formed by various processes taking place in the environment. याच्यामध्ये आता मिनरल जे आहेत तर ते कसे तयार होतात. सो दॅट इज फॉर्म्ड बाय द व्हेरियस प्रोसेसेस. वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडतात आणि त्या प्रक्रियेमधून काय होतात, हे जे मिनरल्स आहेत तर ते तयार होतात. सो दॅट प्रोसेसेस ऑकर्स इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे वातावरणामध्ये अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया घडतात आणि त्या प्रक्रियेमधूनच हे जे मिनरल्स आहेत म्हणजे खनिज जे आहेत तर ती तयार होतात. द रॉक ऑन द अर्थ आर मेनली मेड अप ऑफ मिनरल्स. आता याच्यामध्ये आपण बघितलं की ॲक्च्युअल जो पार्ट अर्थचा क्रस्टच्या लेअरचा जो पार्ट आहे याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या रॉक्सनी हा जो पार्ट आहे तर तो बनलेला असतो. आणि रॉक्समध्ये काय असतात, मेनली रॉक्स जे आहेत अर्थवरचे, सो दॅट आर मेड अप ऑफ मिनरल्स. ते काय होतात, या खनिजांनी तयार झालेले असतात. दीज मिनरल्स कॅन बी ऑब्टेन बाय मायनिंग. आता हे जे मिनरल्स आहेत हे काय होतात, बाहेर काढले जातात. कसे तर मायनिंग म्हणजे खाणकाम करून काय केलं जातात, हे बाहेर काढले जातात. फॉर एक्झाम्पल्स हियर few minerals like gold, silver, copper, platinum, bismuth. These are occurs free state in the nature. आपल्याला हे नेचरमध्ये म्हणजे या
निसर्गामध्ये हे जे सगळे मेटल जे आहेत म्हणजे सोने, सिल्वर, गोल्ड, चांदी किंवा सोने आहे, कॉपर म्हणजे तांबे किंवा प्लॅटिनम, बिस्मथ, हे सगळे जे काय हे मेटल्स आहेत आणि हे फ्री स्टेटमध्ये म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये नेचरमध्ये काय होतात सापडतात आपल्याला. अ मेजॉरिटी ऑफ द मेटल्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. आणि बरेचसे बाकीचे सगळे जे मेटल्स आहेत अदर मेटल्स हे कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. कंपाऊंड म्हणजेच काय संयुगी. आता हे मेटल्स कोणाला म्हणायचं, इलेमेंट्स कोणाला म्हणायचं किंवा कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं हे आपल्या लक्षात आलेलं असेल. सो वी स्टडीड अबाउट दॅट. व्हॉट इज कॉल्ड ॲज इलेमेंट्स, व्हॉट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड्स. इलेमेंट्समध्ये काय असतात, इलेमेंट्स हे ॲटम्सनी तयार झालेले असतात. याच्यामध्ये काय असतात, जो द ॲटम द ऑल टाईप ॲटम्स आर अलाइक. एकसारखे असणारे ॲटम्सनी काय होतात इलेमेंट्स बनलेले असतात. आणि इलेमेंट जे आहेत तर ते त्याच्यापासून काय होतात हे कंपाऊंड जे आहेत तर ते तयार होतात. 2 or more टाईप ऑफ इलेमेंट्स काय होतात एकत्र येतात. बाय केमिकल कॉम्बिनेशननी काय होतं कंपाऊंड तयार होतात. त्याचे सगळे जे कशा प्रकारे त्याच्या प्रॉपर्टी असतात वगैरे याच्याबद्दल आपण शिकलेलो आहोत इलेमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचरमध्ये. सो ओनली सम मेटल्स आर फाउंड इन द इलेमेंटच्या फॉर्ममध्ये हे सापडतात म्हणजे फ्री स्टेटमध्ये सापडतात. बट अदर आर मेजॉरिटी ऑफ द मेटल्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. बरेचसे बाकीचे सगळे जे मेटल्स आहेत ते कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सापडतात. मिनरल्स दॅट कंटेन्स अ हाय प्रॉपोर्शन ऑफ द मेटल दॅट आर कॉल्ड ॲज अ ओर्स. आता बघा असे मिनरल्स, असं खनिज म्हणजे खनिज म्हणजेच काय असे रॉक्स आहेत हे ज्याच्यामध्ये एखादा मेटल जो आहे तो हाय प्रॉपोर्शनमध्ये म्हणजे त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये काय असतं जास्तीत जास्त असतं त्याला ओर्स असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं ओर्स. म्हणजे ज्या मिनरलमध्ये एखाद्या मेटलचं प्रपोर्शन जे आहे प्रमाण जे आहे तर ते जास्त आहे अशा त्या मिनरल्सना ओर्स असं म्हटलेलं आहे. दीज आर कॉल्ड ॲज अ ओर्स अँड इट इज इकॉनॉमिकल टू ऑब्टेन द मेटल्स फ्रॉम द ओर्स. म्हणजे हे जे आहे ओर्सपासून काय होतात मेटल जे आहे तर ते ऑब्टेन केले जातात आणि हे करण्यासाठी काय होतो ते खर्चिक असतं. इकॉनॉमिकल आर्थिकदृष्ट्या हे आपण काय करू शकतो अशा प्रकारे हे काढू शकतो किंवा ओर्समधून मेटल जे आहे तर ते सेपरेट करता येतात. द प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स बिकम्स क्लिअर फ्रॉम देअर कॅरेक्टरिस्टिक कलर, लस्टर, हार्डनेस, शेप, क्लिवेज और फ्रॅक्चर अँड स्टिक असं हे काय येतात त्याचे प्रॉपर्टीज आहेत. बघा मिनरल्सचे प्रॉपर्टीज आहेत. व्हॉट आर दॅट मिनरल्स प्रॉपर्टीज क्लिअर फ्रॉम देअर. आता याच्यामध्ये ओर्समध्ये काय असतात मिनरल्स प्रेझेंट असतात कारण मिनरल्सचा ज्या मेटल्सचा प्रपोर्शन त्या मिनरल्समध्ये जास्त आहे त्याला आपण ओर्स म्हणतो. आणि ज्या मिनरलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या क्लिअर होतात कशापासून बघा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक कलर, लस्टर म्हणजे चकाकी, हार्डनेस आहे कठीणपणा, शेप जो आहे तो, क्लिवेज किंवा फ्रॅक्चर त्याच्यामध्ये काय आहे का, स्ट्रिक आहे का वगैरे या सगळ्यांमधून काय होतं त्याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला मिळतात. सो हिअर सी सम इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. मेटल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम देअर ओर्स बाय एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन. आता मेटल जे आहेत तर ते त्याच्या ओर्सपासून काय होतात हे तयार केले जातात. जे काय मेटल्स आहेत जे कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतात हे त्या ओर्समधून काय होतात हे सेपरेट केले जातात. कशामधून एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन या मेथडनी काय होतं ज्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. काही डिफरंट मेथड्स त्याच्यासाठी वापरले जातात. मग नंतर त्या एक्स्ट्रॅक्शन जे एक्स्ट्रॅक्ट मिळतो आपल्याला तर त्याचं काय केलं जातं प्युरिफिकेशन केलं जातं आणि मग त्याच्यामधल्या ज्या इम्प्युरिटीज ऑफ द सँड अँड सॉईल
in ore that are called as a gang. जेव्हा या ओर्समध्ये काय असतात, काही इम्प्युरिटीज असतात. कोणत्या इम्प्युरिटीज असतात ओर्समध्ये? ओर काय पूर्ण काय प्युरिफाईड नाही आहे, तर हे काय इम्प्युअर आहे. इम्प्युअर फॉर्म ऑफ काय असतात, हे मेटल्स आहेत किंवा काही इलेमेंट्स आहेत. तर याच्यामध्ये काय असतात, याच्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे, इम्प्युरिटी ऑफ द सँड अँड द सॉइल, सो दॅट इज कॉल्ड एज अ, त्या इम्प्युरिटीला काय म्हटलं बघा, दॅट इज कॉल्ड एज अ गँग. त्या इम्प्युरिटीजना काय म्हटलं, तर त्या सॉइलच्या किंवा रॉक्सच्या किंवा सँडच्या, तर त्याला गँग असं म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. देन वाय आर ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. आता काही मिनरल्स ओर्स नसतात असं का म्हटले? बिकॉज सम मिनरल्स आर फाउंड इन देअर प्युरिफाईड फॉर्म, किंवा त्याच्या इलेमेंटच्या फॉर्ममध्ये काय होतात, ते सापडतात. व्हॉट इज मेन बाय मेटल मिनरल अँड नॉन मेटल मिनरल्स. काय अर्थ होतो? मेटल मिनरल्स म्हणजे असे मिनरल्स जे मेटल्स त्याच्यापासून काय तयार केले जातात, मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आणि नॉन मेटल मिनरल्स म्हणजे काय, मेटलच्या शिवाय जे आहेत अदर टाईपचे जे काय ह्याच्यामध्ये सबस्टन्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत, तर ते काय केलं जातं, त्याच्यापासून प्युरिफाईड केलं जातं. त्याला नॉन मेटल मिनरल्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो हिअर नेक्स्ट सी इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. हाऊ आर मिनरल्स फॉर्मड. कशा प्रकारे मिनरल्स फॉर्म होतात, हा काय आहे नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत. हाऊ मिनरल्स आर फॉर्मड. हाऊ okay. So first see, minerals are formed from magma in Earth's crust and the lava from the eruption of volcanoes when they cool and get transformed into crystal. जे मॅग्मा जे आहे अर्थ क्रस्टमधला, तर याच्यामध्ये काय होतात, मिनरल्स सापडतात. अर्थच्या क्रस्टमध्ये म्हणजे जे कवच आपण म्हणतो त्याच्यामध्ये असणारा जो मॅग्मा हा पार्ट आहे, त्या पार्टमध्ये अर्थ क्रस्टच्या हे मिनरल जे आहेत तर ते सापडतात किंवा हे तयार केले जातात. अँड किंवा लावा इरप्शन जे आहे, जो लावा आहे म्हणजे लावारस जे बाहेर पडतं ज्वालामुखीमधून, त्याच्यामध्ये ते जेव्हा काय होतं, कूल होतं म्हणजे थंड होतं, त्याच्यापासून काय होतं, त्याच्यापासून काही क्रिस्टल्स फॉर्मेशन होतात म्हणजे स्फटिक तयार होतात. देन मिनरल्स आर फॉर्मड वेन सॉलिड क्रिस्टल्स रिमेन्स बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. काही वेळेस मिनरल्स जे आहेत तर ते कसे मिळवले जातात बघा, सॉलिड क्रिस्टल जे आहेत दे रिमेन्स बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशनमधून काय होतं, त्याच्यामधून इव्हॅपोरेशन होतं म्हणजे याच्यात जे क्रिस्टल्स आहेत त्याचं इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे वॉटर कंटेंट काय होतं, ते रिमूव्ह केलं जातं आणि सॉलिड असे क्रिस्टल्स त्याचे तयार होतात. मिनरल्स गेट ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म into another due to large changes in the temperature and pressure. मिनरल्स हे काय केलं जातात, ट्रान्सफर केले जातात. कशामधून, वन फॉर्मपासून ते अनदर फॉर्ममध्ये ड्यू टू द लार्ज चेंजेस इन द टेम्परेचर आणि प्रेशर. काही वेळेस जे ॲटमॉस्फिअर आहे याच्यामध्ये खूप जास्त टेम्परेचर वाढल्यामुळे किंवा प्रेशर जास्त झाल्यामुळं काय होतं, एका प्रकारचे जे मिनरल्स आहेत तर ते वेगळ्या प्रकारच्या मिनरल्समध्ये ते ट्रान्सफर होतात. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स. काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते पण काय करतात, काही इनऑर्गॅनिक जे मिनरल्स आहेत तर ते तयार करतात. फॉर एक्झाम्पल कॉन्चिस शेल्स एक्सेट्रा, जे शंख, शिंपले वगैरे असतात याच्यामध्ये
दे आर फॉर्म्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. ॲक्च्युली हे जे शंख किंवा शिंपले आहेत हे कशासाठी तयार झाले असतात, तर आतमध्ये डेलिकेट असं का असतं, ऑर्गॅनिझम असतो, त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय होतात हे बनतात. हे अशा प्रकारे तयार केलं जातात किंवा ते तयार करतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्यापासून पण काही इनऑर्गॅनिक जे मिनरल्स आहेत तर ते तयार होऊ शकतात. मग अशा प्रकारचे जे क्रिस्टल्स आहेत हे मॅग्नेटाईट किंवा मायकाचे असतात. देन हॅलाइट किंवा जिप्सम आहेत, हे डायमंड किंवा ग्राफाईट हे आहेत. आणि काही शेल जे आहेत तर त्याच्यापासून इनऑर्गॅनिक काय होतात, काही कंपाऊंड्स तयार होतात. देन हे जे मिनरल्स आहेत किंवा हे जे मेटल्स आहेत यांना आपण या प्रॉपर्टीनुसार काय करू शकतो, त्याच्यामध्ये त्यांना क्लासिफाय करू शकतो. सो क्लासिफिकेशन ऑफ द मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स according to their properties. मिनरल्सच्या प्रॉपर्टीज वरून काय करू शकतो आपण, त्याला क्लासिफाय करू शकतो. आता हे क्लासिफिकेशन बघा आपण काय कशा प्रकारे करू शकतो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आहेत नॉन मेटल मिनरल्स आहेत, मेटल्स मिनरल्स आणि एनर्जी मिनरल्स असं हे क्लासिफिकेशन करू शकतो. इथं नॉन मेटल मिनरल्स, देन मेटल मिनरल्स, and third one is the energy minerals. एनर्जी मिनरल्स असे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. याच्यामध्ये सम एक्झाम्पल्स ऑफ दीज ऑल आर नॉन मेटल मिनरल्स आहेत. सो दॅट नॉन मेटल मिनरल्स आर मायका और सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड, फेल्डस्पार हे सगळे काय आहेत, नॉन मेटल्स मिनरल्स आहेत. सो ऑल दीज आर non-metal minerals. Now see metal minerals मध्ये iron, gold, silver, tin, bauxite, manganese, platinum, tungsten, all these are metal minerals. And energy minerals are, some examples of energy minerals are coal, then mineral oil or natural gas. These are the energy minerals. So we classify the minerals according to their properties. अशा प्रकारे प्रॉपर्टीज वरून आपण मिनरल्स जे आहेत तर ते क्लासिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये नॉन मेटल जे मेटल्स नाहीत अशा मिनरल्सचे काय एक्झाम्पल येणार आहेत, मेटल मिनरल्सचे येणार आहेत. आणि एनर्जी मिनरल्सचे काय होतात, जे एनर्जी प्रोव्हाइड करतात, जसं कोल जो आहे कोळसा किंवा मिनरल ऑइल खनिज तेल, नॅचरल गॅस नैसर्गिक वायू वगैरे हे सगळे कोणामध्ये विच गिव्स द एनर्जी. सो दे आर क्लासिफाइड ॲज अ एनर्जी मिनरल्स. ओके, सो दिस इज अबाउट द टुडेज पार्ट